सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक सदिच्छा. आज दिवसभरात सगळीकडे आपण वेगवेगळे रील्स पाहिले, भक्तीवरच्या अनेक पोस्ट पाहिल्या, तिरंग्यासोबत फोटो पाहिले. पण या सगळ्यात एक फोटो व्हायरल झाला आणि तो अख्ख्या महाराष्ट्रात सध्या गाजतोय आणि त्याची चर्चा आहे. तो फोटो म्हणजे एका महिलेचा, जिने वर्दी घातलेली आहे आणि ती सरळ-सरळ पालकमंत्र्यांना भिडते. नेमकं नाशिकमध्ये काय झालं या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या चॅनल्सवर वेगवेगळ्या बातम्या आपण पाहतोय आणि या सगळ्यात एकच सेंट्रल लाईन आहे की पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही. आणि ही जी गोष्ट आहे ती सगळ्या महाराष्ट्रभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील किंवा ज्यांची ज्यांची श्रद्धा निष्ठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे, त्या सगळ्यांची मनं दुखावली आहेत आणि एक वेगळाच वणवा पेटलेला दिसून येतोय. पण ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना ज्या महिलेचं नाव पुढं आलं, ज्या महिलेनं हा प्रश्न उपस्थित केला, ज्या महिलेनं आवाज उठवला, तिची नोकरी जाणार का? या संदर्भात वेगवेगळ्याही चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय होऊ शकतं? नेमकं काय झालंय? याचे परिणाम काय होतील? आणि जो काही मुद्दा उपस्थित करण्यात आला, जो काही प्रश्न उपस्थित करण्यात आला, तो खरोखरच फेअर होता का? योग्य होतं का? बरोबर होता का? या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर भाषण अर्थातच त्यांचं झालं आणि या भाषणामध्ये त्यांनी जे काही महापुरुषांची नावं घेतली, अर्थातच सगळे महापुरुष एका वेगळ्या उंचीचे असतात, मोठ्या उंचीचे असतात. बद्दल कोणाच्याही मनात शंकेचं काही कारण नाही आहे. पण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, असं जे बोललं जातं. त्याचं कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य जेव्हा भेटलं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला करतो. त्याच्यानंतर 26 जानेवारी येतो. 26 जानेवारी यासाठी आपण साजरा करतो की जी काय आपली घटना आहे, ती घटनेची खरी ताकद या दिवसापासून सुरू झाली होती, तिची अंमलबजावणी सुरू झाली होती आणि प्रजेचं राज्य सुरू झालं होतं. म्हणून प्रजासत्ताक दिन असाही त्याचा एक अर्थ लावला जातो. या सगळ्यामध्ये म्हणजे घटना, राज्यघटना, संविधान याची जी काही सुरू झाली अंमलबजावणी, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा अत्यंत जवळचा थेट संबंध आहे. कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यामुळं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं अत्यंत महत्त्वाचं, गरजेचं आहे. आता प्रश्न इथं असा उपस्थित होतो की हे नाव जाणून-बुजून घेतलं नाही की मग चुकून ते राहून गेलं? आता यामध्ये 2-3 शक्यता आहे. खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सगळीकडे बाबासाहेबांचं नाव घेतलंच जातं, त्यामुळे विसरण्याची शक्यता फार कमी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बरेच जे काही नेते आहेत, ते महापुरुषांवर अनेकदा बोलत असतात. जे भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करतात, तेही बरेच जण महापुरुषांवर बोलत असतात. महाराष्ट्रात अनेकदा आपण याची उदाहरणं पाहिलेली आहेत आणि त्यावर फार काही मोठी कठोर कारवाई होत नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अर्थातच वेगवेगळ्या अँगलनी वेगळा आहे आणि त्यामुळे अशा संदर्भातली जर गोष्ट घडत असेल म्हणजे लोकसभेच्या वेळेस संविधान बदलण्याची जी काही भाषा आहे, ही भारतीय जनता पक्षातले काही नेते म्हणायला लागले होते. त्यामुळं आंबेडकरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अगोदरपासून नकारात्मक आहे, अशी एक गोष्ट तयार झालेली आहे, अशी एक भावना तयार झालेली आहे आणि अशामध्ये पालकमंत्री जर ही भूमिका घेणार असेल तर निश्चित स्वरूपात ती काळजीची आणि मोठी चिंतेची गोष्ट आहे. आता राहिला प्रश्न ज्या महिलेनं आवाज उठवला, मला वाटतं माधवी जाधव त्यांचं नाव आहे. त्यांनी हा आवाज उठवला. आता त्यांच्यावर कारवाई म्हणजे पोलिसांनी त्यांना पकडलं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर वेगवेगळे समाजातले वेगवेगळे कार्यकर्ते पुढे आले. प्रकाश आंबेडकरांनीही त्यांच्याशी फोनवर संवाद साधलाय बहुतेक. आता हे प्रकरण आणखी वणवा पेटणार आहे. महाजन यांनी हे जाणून-बुजून केलं नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो असंही सांगितलेलं आहे. पण हे प्रकरण आता पुन्हा चिघळत जाणार आहे आणि हे इतकं लवकर समाप्त होणार नाही असंही दिसतंय. पण आता या सगळ्यांमध्ये
त्या महिला ज्या आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत आणि अशा सरकारी महिलेनं अशी भूमिका घेणं सरकारच्या दृष्टिकोनातून कसं असणार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता यातल्या अनेक कायदेशीर बाबी आहेत. कायदेशीर बाबी म्हणजे काय? तर आता अ, प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे जे दिवस आहेत ते राष्ट्रीय दिवस आहेत, सण आहेत आणि त्या दिवशी जर अशा नकारात्मक भूमिका घेतल्या जात असतील तर त्या अ, वेगळ्या कंडक्टमध्ये येतात. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असंही दिसतंय. पण इथं प्रकरण थोडंसं वेगळं आहे. इथं प्रकरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेण्याचं. म्हणजे इथं नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो आणि नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे एकतर त्यांनी जो आवाज उठवला आहे, तो आवाज उठवत असताना जे काही त्यांनी विरोध केला आहे, तो विरोध करत असताना कोणतीही हिंसा झालेली नाही आहे. कोणाचंही तसं नुकसान झालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांच्यावर ती कारवाई होणार नाही आहे दंडात्मक स्वरूपाची किंवा निलंबनाची. पण जी कारवाई होईल त्यामध्येही नैतिकतेचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि नैतिकतेच्या आधारावर दुसरी महत्त्वाची गोष्ट महापुरुषाच्या नावाच्या आधारावर त्याला एक भावनिकतेची जोड आहे, समाजाचा पाठिंबा मोठा त्याला मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना फार तर लेखी कारवाई केली जाईल किंवा त्यांना समज दिली जाईल आणि हे कारणे दाखवा नोटीस वगैरे ते अलाव करतील. ह्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री घडतील अशी शक्यता आहे, पण थेट निलंबन करणार नाही. याच्या पाठीमागं एकतर जीवितहानी झालेली मी पहिलेच सांगितलं. कोणताही मोठा गदारोळ म्हणजे भाषिक चकमक झाली असं आपण म्हणू शकतो, पण मोठं काही घडलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करता येणार नाही. महापुरुषाचा प्रश्न आहे, त्यामुळे मुळीच नाही करता येणार आणि अशा महापुरुषाचा प्रश्न आहे जिथं समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. असं कोणीतरी एकदा म्हटलेलं होतं, की या देशात कोणाचंही नाव डावलून राजकारण केलं जाऊ शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव डावलून राजकारण करता येणार नाही आणि याची जाणीव भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे, त्यामुळे ते ही अशी चूक करणार नाही. हे सगळं लवकरात लवकर निपटवण्याचा ते प्रयत्न करतील, पण आता हे पुढं किती खेचलं जाईल ही येणारी वेळच ठरेल. पण या सगळ्यावर ते कारवाई करणार नाहीत, कारण जर कारवाई केली तर मोठा समाज त्यांच्यावर आणखी राग भरेल आणि हे त्यांना आगामी काळात मेन म्हणजे झेडपीच्या निवडणूक चालू असताना त्यांना हे परवडणारं नाही. म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही आणि त्यांची नोकरी जाणार नाही. जर नोकरी गेली तर हे भारतीय जनता पक्षासाठी मोठं ब्लंडर ठरेल. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि हे जे काही घडलंय ते भारतीय जनता पक्षाचे जे काही पालकमंत्री त्यांनी जाणून बुजून केलं का? महिलेने जी भूमिका घेतली ती योग्य होती का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.